नमस्कार. नमस्कार. आज आपण आलेलो आहोत आमचे मारुती मुळीक सर यांच्या शेतामध्ये. मारुती मुळीक सर हे आपल्या एडब्ल्यूपीएलचे फायटर आहेत. एडब्ल्यूपीएलचे जे काय अॅग्रीचे प्रोडक्ट आहेत हे मारुती मुळीक साहेबांनी आपल्या स्वतःच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये वापरलेले आहेत. याच्या अगोदर ते पण अपारंपरिक पद्धतीने हा व्यवसाय शेतीचा करत होते. केमिकल म्हणजेच रासायनिक खतांचा वापर करून त्यांनी शेती उभा केली होती. पण ज्यावेळेला आपल्या एडब्ल्यूपीएलच्या फायटर्सकडून आमचे धनाजी पाटील सर असतील, आमचे संजय पाटील सर असतील यांच्याकडून या उत्पादनाची माहिती ज्यावेळेला आमच्या मुळीक साहेबांच्यापर्यंत पोहोचली त्यावेळेला मुळीक साहेबांनी स्वतःहून ही औषधं आपल्या स्वतः शेतामध्ये वापरलेली आहेत. तुम्ही फरक बघू शकता किंवा जे काही घडले ते मुळीक साहेबांच्या तोंडातून तुम्ही ऐकू शकता. मुळीक साहेब नमस्कार. तर मी मारुतीशन मुळीक, राहणार पाडळी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. तर मी जमिनीच्या पहिल्या स्टार्टला लागण करायच्या अगोदर जमिनीत भूविटा हा वापरला. हे पहिल्यांदा वापरलं. परत लागण केली. लागण केल्यानंतर बरोबर 1 महिन्यानं वेदिका ॲग्रोची अळवणी गाठली. त्यानंतर बरोबर 1 महिन्यानं फवारणी PGPRची फवारणी केली. आज 2 वेळा फवारणी केल्यात मी. पाणी पाजायची आणि फवारणी करायची 2 वेळा केल्यात. आता असा ऊस आलेला आहे. 6 महिन्याचा ऊस आहे. बरोबर तुम्ही ऊसामध्ये बदल बघू शकता. आज ऊस इथं बघितलं आज आम्ही त्यांच्या ऊसाच्या क्षेत्रातच आहोत. इथे ऊस बघू शकताय. पाटील सर ऊसाचं क्षेत्र दाखवू शकताय. थोडासा कॅमेरा सगळीकडनं फिरवा, या बाजूने पण फिरवा. आणि तुम्हाला जर खरोखरच फरक बघायचा असेल तर असंच क्षेत्र मुळीक साहेबांचं दुसऱ्या बाजूला आहे. त्या क्षेत्रामध्ये मुळीक साहेबांनी आपले एडब्ल्यूपीएलचे प्रोडक्ट यूज केलेले नाहीत. तर ते क्षेत्र मी तुम्हाला दाखवेन या ठिकाणी. पाटील सर या पाटील सर. तर ते क्षेत्र या ठिकाणी बघायला मिळते. तर ते हे क्षेत्र आहे जिथं एडब्ल्यूपीएलचे प्रोडक्ट वापरलेले नाहीये. तुम्ही बघू शकता हे न वापरलेलं क्षेत्र आणि आता तुम्ही बघितलं वापरलेलं क्षेत्र यामधला फरक. आमच्या इथं सहशेतकरी आहेत. आपलं नाव जरा सांगा साहेब. बाजीराव मुळीक. हे बाजीराव मुळीक साहेब आहेत. तुम्हाला दोन्ही क्षेत्रातला काय फरक जाणवतोय पुढे यायचं? काय जाणवतो जरा सांगा आमच्या सरांना. चांगला जरा नरम आहे. नरम आहे. ह्याच्यामध्ये हे औषधं वापरलेत. ह्या ऊसाची गती कशी वाटली? वाढायला लागली. वाटायची चांगली वाटेल. हे जर टनेज वाढेल ह्या ऊसाचं वाढणार. ही तिसरी व्यक्ती ज्यांनी हे वापरलेलं नाही हे स्वतः डोळ्याने उड्या डोळ्याने बघून सांगतायत की ऊसाची ह्या वाढ होत चाललेली आहे. हे औषधं जी आहेत ही सेंद्रिय आहेत. याचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्ही काय मेसेज देणार सगळ्या शेतकऱ्यांना? काय सांगू शकताय? सर्वांनी हा ॲग्रोचं प्रोडक्ट सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं. रिझल्ट 100% आहे. एडब्ल्यूपीएलचा रिझल्ट चांगला आहे या औषधात. धन्यवाद. थँक्यू.